येवला शहरात महिलांच्या स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने विशेष लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाला येवला परिसरातील महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। आजच्या काळात महिलांची सुरक्षा हा अत्यंत कळीचा मुद्दा बनलाय। याच पार्श्वभूमीवर महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुजाता गुप्ता आणि रागिनी देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे। या शिबिरात महिलांना लाठीकाठी चालवण्याचे शास्त्रोक्त कौशल्य मोफत शिकवले जात आहेत। गोव्याहून आलेले तज्ञ प्रशिक्षक निरंजन सोळनकर हे या प्रशिक्षणाचे धडे देत असून लाठीचे विविध वार आणि स्वसंरक्षणाचे तंत्र ते अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत आहे। शिबिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली। भगिनींनो, स्त्री शक्ती जागवा, रणरागिणी बना या घोषवाक्याने महिलांमध्ये नवा उत्साह संचारलाय। केवळ शारीरिक व्यायामच नव्हे तर संकटकाळी धैर्याने कसे सामोरे जावे याचा आत्मविश्वास या प्रशिक्षणातून महिलांना मिळतोय। या स्तुत्य उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होतंय। या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीतर्फे आनंद शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। दुर्गा माता की जय, काली माता की जय, चंडी माता की जय, भवानी माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। नमस्कार, मी कुमारी रागेश्री देशपांडे, हिंदू जनजागृती समिती। हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने आपल्या येवला शहरामध्ये युवतींसाठी आणि महिलांसाठी शौर्य जागृती शिबिराचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं। आज आपण भारतभरामध्ये बघत आहोत की युवतींवर आणि महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांची संख्या वाढत आहे। छेडछाड, बलात्कार, लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना आपण प्रतिदिन वृत्तपत्रामध्ये वाचत असतो। प्रत्येक स्त्री ही या अत्याचाराला बळी पडते आणि हा अन्याय अत्याचार सहन करत असते। पण आता ती वेळ संपली आहे। भारतातील प्रत्येक स्त्री ही रणरागिणी बनली पाहिजे, ती एक योद्धा बनली पाहिजे। यासाठी हिंदू जनजागृती समिती संपूर्ण भारतभरामध्ये युवतींना आणि महिलांना विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचं कार्य करते। त्याच अनुषंगाने आपल्या येवला शहरामध्ये तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी या 4 दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं। यामध्ये आपण कराटे, लाठीकाठी, नानचाकू आणि वेगवेगळे तंत्र इथे आपण शिकवलेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येवल्यातील युवती आणि महिला या शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या। त्याचबरोबर शारीरिक प्रशिक्षणाबरोबरच आपलं आत्मबळ आणि मनोबळ सुद्धा वाढणं आवश्यक आहे। त्यासाठी धर्माचरण कसं करायचं, नामस्मरणाचं महत्त्व कसं काय आहे, साधना करून आपण आपलं आत्मबळ कसं वाढवलं पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी आपण शिकवलेलं आहे। आणि इथून पुढे सुद्धा आपण येवल्यामध्ये दर आठवड्याला रविवारी सायंकाळी 2 तास विनामूल्य या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गांचं आयोजन महिलांसाठी आणि युवतींसाठी करणार आहोत। मी सर्वांना आवाहन करते की आपण अधिकाधिक संख्येने या स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ करून घ्यावा आणि घरातील प्रत्येक स्त्री आता जिजामाता, रणरागिणी, झाशीची राणी बनली पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। मी आवाहन करते की मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं। नमस्कार। नमस्कार, मी सौ सुजाता गुप्ता, हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे। हा 4 दिवसीय उपक्रम महिलांसाठी इथे घेण्यात आला आहे। इथे कराटे, त्यानंतर नानचाकू आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे। यामध्ये मुलींना स्वसंरक्षण कसं करता येईल, स्वतःचं रक्षण स्वतःच आपल्यालाच करायचं आहे, इतर कोणी आपल्याला बचावासाठी येणार नाही, हे इथे शिकवलं गेलं आहे। त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या कथा, राणी लक्ष्मीबाईंचं शौर्य, संभाजी महाराजांचं शौर्य
हे इथे शिकवण्यात आलं आहे. युद्ध स्थितीमध्ये किंवा युद्धाच्या त्या भूमीवर आपण कसं असायला पाहिजे, आपलं गांभीर्य कसं असलं पाहिजे, हे इथे खूप तळमळीने दादांनी इथे शिकवलं आहे. आणि इथले आलेल्या सगळ्या महिला आणि मुलींनी छान असा प्रतिसाद दिला आहे. खूप छान पद्धतीने ते शिकून घेत आहे आणि पुढेही शिकण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपण येवला इथे दर रविवारी प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत. तर यासाठी आवाहन करण्यात येत आहे की येवल्यातील सगळ्या मुली आणि महिलांनी येथे यावं आणि हे स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावं, अशी सगळ्यांना विनंती आहे.